पन्हाळा तालुक्यातील माले इथल्या शिवशंभू व्यसनमुक्ती केंद्र, शिवशंभू वृद्धाश्रमचे अध्यक्ष आणि समर्थ सोशल फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष सागर महादेव देसाई यांनी सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केले। त्यांच्या कार्याची दखल घेऊन देसाई यांना महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय विकास विभागामार्फत राष्ट्रपिता महात्मा गांधी व्यसनमुक्ती सेवा पुरस्कार मिळाला आहे। या पुरस्काराबद्दल त्यांचं सर्व स्तरातून अभिनंदन होतंय। पन्हाळा तालुक्यातील माले हे गाव आध्यात्मिक आणि ऐतिहासिक पार्श्वभूमी असणारं गाव म्हणून ओळखलं जातं। मार्कंडेय ऋषींची तपोभूमी असलेल्या माले गावानं स्वराज्य रक्षणात सुद्धा योगदान दिल्याचा इतिहास आहे। छत्रपती शिवाजी महाराज आणि युवराज छत्रपती संभाजीराजे यांची ऐतिहासिक भेट माले गावातील भवानी मातेच्या मंदिरात झाली। त्या दोन छत्रपतींच्या नावानं स्थापन झालेल्या शिवशंभू व्यसनमुक्ती केंद्र, शिवशंभू वृद्धाश्रमचे अध्यक्ष आणि समर्थ सोशल फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष सागर महादेव देसाई यांना महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय विकास विभागामार्फत राष्ट्रपिता महात्मा गांधी व्यसनमुक्ती सेवा पुरस्कार मिळालाय। शिवशंभू व्यसनमुक्ती केंद्रांतर्गत व्यसनमुक्ती अभियान गेली 7 वर्ष भारतभर सुरू आहे। या केंद्रामध्ये तज्ञ डॉक्टर्स, तज्ञ समुपदेशक, हिप्नॉटिझम, योगा अशा अनेक सुविधांचा समावेश आहे। या केंद्रात उपचार घेण्यासाठी दाखल झालेल्या रुग्णांच्या व्यसनाच्या मुळापर्यंत जाऊन त्या रुग्णाला व्यसनमुक्त करण्याचा प्रयत्न असतो। शिवशंभू व्यसनमुक्ती केंद्राच्या माध्यमातून आतापर्यंत हजारो लोकांना व्यसनमुक्त केलं असून व्यसनामुळे निर्माण झालेल्या 51 घटस्फोटाच्या केसेस या केंद्रानं निकाली काढल्या आहेत। व्यसनामुळे कामावरून काढून टाकलेल्या 38 शिक्षकांच्या नोकऱ्या वाचवल्या आहेत। या कार्याची दखल घेऊन सागर महादेव देसाई यांना राष्ट्रपिता महात्मा गांधी व्यसनमुक्ती सेवा पुरस्कार मिळालाय। हा पुरस्कार वितरण सोहळा मुंबईतील यशवंतराव चव्हाण सभागृहात पार पडला। हा पुरस्कार महाराष्ट्र विधानसभा अध्यक्ष ॲडव्होकेट राहुल नार्वेकर यांच्या हस्ते आणि केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले, सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट, सामाजिक विभागाचे प्रधान सचिव डॉक्टर हर्षदीप कांबळे तसंच विभागाच्या आयुक्त दीपा मुधोळ मुंडे यांच्यासह अन्य अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत प्रदान झाला। दरम्यान या पुरस्कारामुळे आपली काम करण्याची ऊर्जा वाढली असल्याचं सागर देसाई यांनी सांगितलं। सर्व कामाची महाराष्ट्र शासनाने दखल घेतली। दखल घेऊन महाराष्ट्र शासनानं सामाजिक न्याय विभागाने मला राष्ट्रपिता महात्मा गांधी व्यसनमुक्ती सेवा पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं। त्याबद्दल मला शासनाचे आभारी मानायचे आहे। मी शासनाचा आभारी आहे आणि ह्या पुरस्कारामुळे मला अजून सामाजिक काम करण्याची ऊर्जा मिळते। मसूद माले गावामध्ये मी जवळपास या प्रोजेक्टसाठी 6 एकर जागा घेतलेली आहे। त्या जागेमध्ये मला भारतातलं 1 नंबरचं व्यसनमुक्ती केंद्र, भारतातलं 1 नंबरचं वृद्धाश्रम बनवायचं आहे। त्याचबरोबर आता अनाथाश्रम पण बनवण्याचा माझा मानस आहे आणि ह्या सर्वासाठी आपल्या सर्वांचा आशीर्वाद असणं गरजेचं आहे।